भाजप हा शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळखला जातो आणि नियम मोडल्यास आपल्याच नेत्यांवर कारवाई करण्यास तो मागे पुढे पाहत नाही, अशी त्यांची प्रतिमा आहे। मात्र सध्या गोपीचंद पडळकर यांच्या बाबतीत भाजपची ही शिस्त कुठे गेली असा प्रश्न उपस्थित होत आहे। पडळकर विरोधकांवर, मित्रपक्षातील नेत्यांवर आणि अगदी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही टीका करतात। जितेंद्र आव्हाडांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी विधान भवनातच आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा प्रकारही घडला। यानंतरही भाजप पडळकरांवर कोणतीही पक्षांतर्गत कारवाई का करत नाही किंवा त्यांच्यावर कसलेही बंधन का घालत नाही याची चर्चा सुरू झाली आहे। यामागे पडळकरांचा राजकीय इतिहास आणि त्यांचा वाढलेला प्रभाव ही मुख्य कारणं आहेत। गोपीचंद पडळकर हे सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी मतदारसंघातील आहेत, जो दुष्काळी पट्ट्यात येतो। त्यांच्या राजकीय प्रवासाची काही ठळक वैशिष्ट्ये। 2009च्या विधानसभा निवडणुका पडळकरांनी पहिल्यांदा खानापूर आटपाडी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आणि 18,000 मते मिळवत आपली दखल घ्यायला लावली। या निवडणुकीत त्यांनी प्रस्थापित उमेदवारांना कडवी झुंज दिली आणि आपण निवडून येत नसलो तरी पाडू शकतो हे दाखवून दिले। सांगली जिल्ह्यात आर पाटील, जयंत पाटील यांसारख्या प्रस्थापित नेत्यांचे वर्चस्व असताना पडळकरांनी त्यांना आव्हान देण्यास सुरुवात केली। त्यांची ही मोठ्याला लढण्याची भूमिका त्यांना जनमानसात लोकप्रिय करत गेली। त्यांची टीकेची भाषा खालच्या पातळीवरची असली तरी ती त्यांच्या समर्थकांमध्ये रुजवण्यात त्यांना यश आले। पडळकर हे सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर आणि पुणे यांसारख्या दुष्काळी पट्ट्यातील धनगर समाजातील तरुणांचे नेतृत्व करतात। धनगर समाजाला दीर्घकाळ सत्तेपासून वंचित ठेवल्याबद्दल ते प्रस्थापित मराठा नेत्यांवर आरोप करतात, ज्यामुळे त्यांना या समाजाचा मोठा पाठिंबा मिळतो। पडळकरांनी आर पाटील विरोधातून सुरू केलेली त्यांची राजकीय लाईन नंतर पवार विरोधात बदलली। राज्याच्या राजकारणात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यात पवार विरोध हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। मोठ्या नेत्यांना नडल्यास मोठे होता येते हा फॉर्म्युला त्यांनी राज्य पातळीवर नेला। 2014च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचे वार ओळखून पडळकर भाजपमध्ये आले। त्यांनी आर पाटील यांच्यावर शेलक्या शब्दात टीका करत सभा गाजवल्या। भाजपने त्यांना खानापूर आटपाडीतून विधानसभा तिकीट दिले, जिथे त्यांनी सुमारे 44,000 मते मिळाली, जी दुर्लक्षित करण्यासारखी नव्हती। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या निवडणुकीत त्यांनी अनपेक्षितपणे वंचित बहुजन आघाडीकडून सांगली लोकसभेतून निवडणूक लढवली आणि तब्बल 3 लाख मते मिळवली। ही सर्व मते भाजपचे संजय काका पाटील यांच्या विरोधातील होती, ज्यामुळे पडळकर पुन्हा एकदा सेट वाचवणारे ठरले। लोकसभा निवडणुकीनंतर ते पुन्हा भाजपमध्ये आले आणि विधानसभेसाठी थेट अजित पवारांविरोधात बारामतीतून लढले। जरी त्यांचा पराभव झाला तरी अजित पवारांसारख्या दिग्गजाला आव्हान देऊन त्यांनी मोठ्याला लढण्याची आपली रणनीती कायम ठेवली। भाजप नेत्यांना पडळकरांचे महत्त्व कळले आणि त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आले। त्यानंतर जतमधून त्यांना पुन्हा विधानसभेची संधी मिळाली आणि ते विजयी झाले। आता पडळकरांना टाळता का येत नाही? पडळकरांवर भाजप कारवाई का करत नाही? यामागे काही ठोस कारणे आहेत। पडळकर हे धनगर समाजाच्या तरुणाचे प्रतिनिधित्व करतात। हा समाज केवळ जतमध्येच नाही तर सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, पुणे यांसारख्या दुष्काळी पट्ट्यातील अनेक मतदारसंघात उमेदवार पाडण्याची किंवा निवडून आणण्याची क्षमता ठेवतो। हा जनाधार भाजपला गमवायचा नाही। पडळकरांची आक्रमक शैली आणि पवार विरोधाची त्यांची भूमिका कायम आहे, हीच त्यांची राजकीय ओळख आहे। जर त्यांनी हे सोडले तर त्यांची राजकीय किंमत कमी होऊ शकते, त्यामुळे त्यांना रोखणे किंवा त्यांची आक्रमकता कमी करणे भाजपसाठी कठीण आहे। पडळकरांच्या भोवती त्यांच्या कार्यकर्त्यांचे मोठे आणि आक्रमक वलय आहे। गोपी शेठ हेच दैवत असे स्टेटस टाकण्यापासून ते त्यांच्यासाठी कठोर शपथा घेण्यापर्यंत कार्यकर्त्यांची निष्ठा दिसून येते। हे कार्यकर्ते पडळकरांचे मोठे पाठबळ आहेत।
अजित पवार सध्या महायुतीचा भाग असले तरी त्यांच्यावर पडळकर करत असलेली टीका भाजपसाठी राजकीय दृष्ट्या फायदेशीर ठरू शकते। यामुळे अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर दबाव ठेवता येतो किंवा त्यांच्या विरोधातील भावनांना वाट मोकळी करून देता येते। विधान भवनातील राड्यानंतर पडळकरांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी मी शांत आहे याचा वेगळा अर्थ घेऊ नका किंवा सकाळी जे नाटक सुरू होतं त्यावर मी सविस्तर बोलेन अशा त्यांच्या प्रतिक्रियांमधून त्यांची आक्रमकता अजूनही कायम असल्याचे दिसते। पक्षाने कारवाई न केल्यामुळे गोपी शेटना टाळता येत नाही ही चर्चा अजूनही सुरू आहे। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।